नाशिक पोलीस आयुक्तालयातील दामिनी मार्शल्स कडून माहे जानेवारी ते जून 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावण्यात आली आहे। श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या निर्देशाप्रमाणे परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दामिनी पथकाच्या समन्वय अधिकारी श्रीमती तृप्ती सोनवणे तसेच सुरेखा पाटील व त्यांची अधीनस्थ सरकारवाडा, पंचवटी, अंबड व नाशिक रोड विभागातील दामिनी मार्शल्स अंमलदार यांना मार्गदर्शन करून नाशिक पोलीस आयुक्तालय परिणामकारक व लक्षवेधक अशी कामगिरी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर व पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि सूचनांप्रमाणे तसेच समन्वय अधिकारी श्रीमती तृप्ती सोनवणे व सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माहे जानेवारी ते जून महिन्यात 4 दामिनी मार्शल यांनी कारवाई करत विशेष कामगिरी बजावली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा 110/112/117 प्रमाणे टवाळखोर 4736 इसमांवर कारवाई केली आहे, तर स्टॉप अँड सर्च कारवाई निर्जन स्थळांना 1120 वेळी भेट्या दिल्या, तर शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी 860 वेळी भेटी दिल्या। यासोबतच अंबड दामिनी मार्शल महिला पोलीस नायक ममता धूम व महिला पोलीस अंमलदार कोमल आव्हाड यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत गोविंदनगर या ठिकाणी बांगलादेशी महिलेस ताब्यात घेऊन कारवाई केली आहे, तर नाशिक रोड दामिनी मार्शल यांनी उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत पाणी मीटर चोरून नेणारे 2 इसमांचा पाठलाग करून महिला पोलीस अंमलदार ज्योती पवार व महिला पोलीस अंमलदार सोनाली बागुल यांनी करून 7 इसमांना पकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे जमा केले। 24 मार्च रोजी महिला पोलीस अंमलदार मोरे असे इंधन भरण्यास जात असताना गोदाघाट येथे आरडाओरड ऐकून सर्व ठिकाणी पाण्यात बुडणाऱ्या महिलेस वाचवले, तर महिला पोलीस अंमलदार SD वळुंजे यांना कलानगर येथे गस्ती दरम्यान आरडाओरड ऐकून गर्दीच्या ठिकाणी गेले असता एक अल्पवयीन मुलगा मारामारी करत असताना मिळून आला। त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात लोखंडी चाकू मिळून आल्याने त्यास नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे नेऊन फिर्याद देऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी नेले। AB न्यूज करिता गणेश सदाफुले, नाशिक।